शहरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात असलेल्या बगीच्यामध्ये खेळत असताना एका 11 वर्षीय मुलाला डीपीचा शॉक लागल्याने तो गंभीर जळाल्याची बातमी समोर आली आहे। राजू अमित डावरे वय 11 राहणार रमाबाई आंबेडकर नगर असे भाजलेल्या त्या चिमुकल्याचे नाव आहे। राजू डावरे हा आपल्या घराजवळील बगीच्यात खेळत होता। यावेळी खेळत असताना इलेक्ट्रिक डीपीचा शॉक लागला व तो भाजला गेला। सदरची घटना कळताच नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र खासगी रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिल्यानंतर त्या मुलाला सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। त्या मुलावर सध्या उपचार सुरू आहे। दरम्यान नातेवाईकांनी महावितरणच्या चुकीच्या कारभारामुळे मुलाला डीपीचा शॉक लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे यांनी अधिक माहिती दिली आहे। लोकप्रधान न्यूज चॅनल साठी फैयाज शेख, सोलापूर। कुठं झाला हा प्रकार? मग तुम्ही सिव्हिलला आणला? आम्ही सिव्हिलला इकडे काय झालं होतं? 2-3 ठिकाणी दवाखाना प्रायव्हेट पण केला आम्ही। तिथं काय विलाज होत नाही सांगितलं, जास्त सिरियस असल्यामुळे मग इथं 2-3 वेळेस आम्हाला पाठवलं। मग लास्ट टाइम तिथं आलो। इथं काय झालं होतं? इथं पण आता तेच सांगायला लागले, खूप सिरियस आहे। तुम्ही बोला तुम्ही, असं रडू नका। रडल्यानंतर मी गेल्याशिवाय माझं घर बघत नाही। माझं पोरग खेळता खेळता गेलंय तिथं, तिथली जागा सुरक्षा नाही। कशाचा शॉक लागला मुलाला? करंट बसला त्याला डीपीचा। उघडी होती का डीपी? ते डीपी उघडी होती, तिथं काय सुरक्षा जागा नाही। कधी झाला हा प्रकार? गुरुवारी 10 तारखेला सोलापूरमध्ये हे कमीत कमी एका वर्षामध्ये एक 20 ते 25वी घटना आहे। हे जर असंच चालू राहिली तर लोकांचे जीव गेल्याशिवाय राहणार नाही। चालूच्या परिस्थितीमध्ये म्हणलं तर मोदी शास्त्रीनगर, नवी जिंदगी आणि प्लस ज्या ठिकाणी आता शॉक लागलेला आहे त्या ठिकाणी एक मूक जनावराचा, एका गाईचा पण जीव गेलेला आहे। कारण झोपडपट्टी एरियामध्ये सोलापूरमध्ये जिथे झोपडपट्टी आहेत त्या सगळ्या झोपडपट्टीमध्ये हजारो एक संख्येने लोक आपला जेव्हा काम करेल तेव्हा त्यांच्या खाण्याची परिस्थिती अशी आहे। काही लोक आपल्या पाठी घरी मुलं सोडून आपल्या पाठीच्या मागड जाऊन आपलं काम करतात, काम करून आपला प्रपंच चालवत असताना आणि या ठिकाणी जर यांचे मुलं जर खेळत असेल, लहान अज्ञात मुलं असतात, त्यांना काय कळत नाही बाबा काय झालं काय नाही। पण असं जर चालू होत गेलं तर प्रत्येका घरामधला एक एक जीव जाईल। याकडे प्रशासनाचं लक्ष नाही आणि पूर्ण ठिकाणी डेप्या सुरू ओपन आहेत। कारण कुणाचाही जरी साधा जरी हात लागला तर त्याला शॉक लागून मरावं लागेल। हे प्रशासनाने कधी जाग येणार प्रशासनाला? या ठिकाणी कुठल्याच वेळोवेळी अधिकाऱ्याचं त्या ठिकाणी उपाययोजना नाहीत। आणि जर हे लहान लेकरं जर जाऊन असं खेळत असतील तर त्या ठिकाणी शॉक तर लागणारच, हे साहजिकची गोष्ट आहे। त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा भिंत व संरक्षण कंपाऊंड नसल्यामुळे या एका आईला या मुलापासून लांब जावं लागत आहे। याची प्रशासनाने चांगली दखल घ्यावी, अन्यथा या पूर्ण ज्या ठिकाणी जुनी मिल चाळ कंपाऊंडमध्ये तीव्र असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। प्रशासनाला जागीपर्यंत गप्प बसणार नाही। त्या ठिकाणी त्याआधी सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी डीपी आणि ओपन आहेत त्या ठिकाणी सुरक्षा भिंत आणि कंपाऊंड जाळी लावण्यात यावी, अन्यथा तीव्र असे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शॉक लागला त्या ठिकाणी एकही अधिकारी त्या ठिकाणी पोहोचला नाही, म्हणजे हा असं किती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी अधिकाऱ्याला झोपा लागते का? अधिकार त्या ठिकाणी कुठं जातो, काय करतो? त्या अधिकाऱ्याला कळायला पाहिजे बाबा आपली त्या ठिकाणी आपली ड्युटी चालू असताना त्या ठिकाणी का मुलाचा जीव जातोय म्हणलं तर ते त्या ठिकाणी पोहोचायला पाहिजे। त्याला कळत नाही का? अधिकाऱ्याला पगार घेतो, कशाला घेतो तुम्ही पगारी? होत नसेल तर राजीनामे द्या। आणि त्या या मुलाचा जसा जीव गेला तसं दुसऱ्याचाही जीव गेल्याशिवाय राहणार नाही। प्रशासन आणि त्या ठिकाणी अधिकारी संबंधित जबाबदार राहतील याची नोंद चांगली घ्यावी, अन्यथा सोलापूरमध्ये विश्वभूषण कांबळे गप्प बसणार नाही। या अधिकाऱ्यांना कळायला पाहिजे। उपचार मिळाला की नाही? आता उपचार चालू आहे। त्याने काय म्हणतात आमच्यातनं काय होत नाही। अधिकारी त्याने त्यांचा प्रयत्न करायला लागले तर त्याने सह्या घेतल्यात। सही कधी घेतात? ज्यावेळेस मुलगा लास्ट स्टेपला असतो त्यावेळेस सही घेतला जातो। त्या ठिकाणी जी कंडिशन सिरियस आहे, मग या ठिकाणी एवढी कंडिशन सिरियस होईपर्यंत अधिकारी झोपले होते। यापूर्वी सुद्धा सिव्हिलला आणले होते का त्या मुलाला? हा, या ठिकाणी घेऊन आले, पण काही कुणाचंही असेल तर कुठून तर आपला मुलगा चांगला व्हावा ही सगळ्या आईबापाची इच्छा असते। पण ते काय केले, दुसऱ्या ठिकाणी पण दाखवले, पण दुसऱ्या ठिकाणी त्यांनी सांगितले इलाज होऊ शकत नाही, कारण 70 ते 80% जळलेला आहे आणि त्या ठिकाणी राहणार नाही।
शॉक पूर्ण अंगात गेलं आहे. पूर्ण रक्ताचा स्तराव हे पूर्णपणे जरा घट्ट झालेला आहे, थांबलेला आहे. मग मुलगा कसा जिवंत राहील? कारण आता ही कंडिशन खराब आहे. या ठिकाणी संबंधित अधिकारी जबाबदार आहे या गोष्टीला. आणि जर अधिकाऱ्यांचे जर असं चालू राहिले तर आम्ही गप्प बसणार नाही सोलापूरमध्ये. आणि जे अधिकारी ज्या ठिकाणी डेप्या ओपन आहेत त्या ठिकाणी सुरक्षा भिंत आणि संरक्षण जाळी लावण्यात यावी. माझं नाव अमर कुमार ढावरे. माझ्या पुतण्याचं नाव राज अमित ढावरे. तो गार्डनमध्ये खेळत असता MSCBच्या DP जवळ जाऊन खेळता खेळता गेल्यामुळे त्याला तो शॉक लागला. तर MSCB प्रशासनाचं ह्या गोष्टीवर जरा पण लक्ष नाही. आता आणि मी ॲक्च्युली जेवढ्या बी सोलापूरच्या DP आहेत सगळ्यांचे मी फोटो काढलेले आहेत. आणि मी MSCBचे जे प्रशासनाचे जे अधिकारी आहेत त्यांना मी मंत्रालयामधून दाखवणार. कारण मी मुंबईलाच असतोय, तिथून सगळी सूत्र हलवणार. माझ्या पुतण्याला जर काय झालं तर जबाबदार फक्त MSCBचे अधिकारी लोक राहतील. जरा जरी काय झालं ना तर त्याची जबाबदारी फक्त अधिकारी लोक राहतील, एवढं मी सांगू इच्छितो. कारण मी इथले सोलापूर सिटीतलं एक कुठलं हॉस्पिटल सोडलेलं नाही की तिथं माझ्या पुतण्याला घेतलेलं नाही. की आता त्याची क्रिटिकल कंडिशन आहे, त्याचा जबाबदार फक्त MSCB अधिकारी आहेत. आणि ह्यांचं मी बरोबरच करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही.